आंतरवली सराटीमध्ये सरकारी शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न। उद्याच्या आमरण उपोषणावरती जरांगे ठाम। माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सुरू असलेल्या बैठकीत जरांगेंनी विखेंना सुनावलं। सरकारी शिष्टमंडळाला 2 तासांची मुदत। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीचा 11-4-2 असा फॉर्म्युला निश्चित। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर तोडगा न निघाल्यानं जागा वाटपाची घोषणा बाकी, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेले वाद शमवण्याचं कामही सुरू। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मवियाकडनं जागा वाटप जाहीर। काँग्रेस 8 जागा, ठाकरे 4, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार, तर महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसल्याचं म्हणत संजय राऊतांची काँग्रेसवर टीका। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भुजबळांचं लॉबिंग, तर पुतण्याच्या मंत्रिपदासाठीही आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। देशात सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज। राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रावरती परिणाम होणार। एल निनोच्या संकटामुळे कमी पावसाचा अंदाज। तीन दिवसात 53 धाडी, 33 जण अटकेत। पदभार स्वीकारताच अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये। 34 ठिकाणी कारवाई, तर 5 वाहनं जप्त। दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईन फुटली। झाड मुळासकट उपटत असताना जमिनीखाली असलेली गॅसची पाईपलाईन फुटली। पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू। सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या चांदीच्या दरात वाढ। सोनं 1,55,000 तर चांदी 2,66,000